हाय, होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज केली कटाची आमटी, म्हणजे आमच्याकडे विदर्भात म्हणतात सार. चला तुम्हाला रेसिपी सांगते. खोबरं आणि कांदा भाजून घेतलंय. हिच्यामध्येच धने पावडर टाकून मिक्सरला लावून घेतलंय. गॅसवर एक पातेलं ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकलंय. आता ठेसा म्हणजे आलं, लसूण, मिरची हे बारीक करून हिच्यामध्ये सर्वप्रथम टाकायचं. नंतर जे वाटण आपण काढलंय ते टाकू, म्हणजे कांदा, खोबरं आणि धने पावडर हे मी टाकलंय. हे छान भाजून घ्यायचं तेलामध्ये. तुमच्या इकडे विदर्भामध्ये याला जसं सार म्हणतात, तर तुमच्या इकडे काय म्हणतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता याच्यामध्ये मी गरम मसाला टाकलाय जो बनवून ठेवलेला आहे. नंतर हळद, नंतर तिखट मी 2 चमचे घेतले, कारण आपण मिरची पण टाकली याच्यामध्ये. थोडीशी आमचूर पावडर टाकली. याला छान मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये हिंग टाकायचा. तो पण छान मिक्स करून घ्यायचा, कारण आपण हरभऱ्याची डाळ टाकणार आहोत ना याच्यामध्ये. डाळ म्हणजे डाळ नाही, ते आपण छान बारीक केलेली आहे. बघा, मसाला होत आला की त्याच्यामध्ये जे आपण जी पुरणासाठी डाळ शिजवली होती त्याच्यामधलं जे पाणी आणि थोडीशी डाळ त्याला छान बारीक करून घेतलंय आणि ते टाकलंय. बघा, आणि मीठ टाकायचं. त्याला छान मिक्स करून घ्यायचं. आणि हो, मी याच्यामध्ये आहे ना, जे पुरण असते आपलं, म्हणजे त्याच्यामध्ये आपण साखर वगैरे बारीक करतो ना, किंवा जे शिजलेलं पुरण आहे त्याचा एक गोळा टाकला, छोटासा निंबा एवढा. खूप टेस्टी होते हो, तुम्ही करून बघा हे. ते मी मिक्स केला, कारण पाण्यामध्ये मिक्स करूनच टाकावं लागेल. आणि कोथिंबीर टाकायची. झाली की आपली भाजी तयार, सार. तेच ते कटाची आमटी. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कशी झाली मला नक्की सांगा. बघा, या खायला.